पिंपरी चिंचवड शहराची स्वच्छतेची ब्रँड अँबॅसेडर असलेल्या अंजली भागवतचे पोस्टर कधी काळी महापालिकेत येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करायचं. पण आज हे पोस्टरच एका कोपऱ्यात पडले. या पोस्टर सारखीच स्थिती संपूर्ण शहराची झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे. कचरा कुंड्या भरून वाहत आहेत. नदीत राडारोडा पडतोय. त्यामुळे पुरस्कार मिळवणारं हेच का ते शहर असा प्रश्न नागरिकांना पडतोय. स्वच्छता नेहमीच करता राहावी, परंतु तशी परिस्थिती आता दिसत नाही. रोडला कचरा कुंडी भरलेल्या, नदीमध्ये सुद्धा सगळा कचरा दिसतो. ती पर्ण वाढलेली आहे. रस्त्याला घाण, परत कचरकुंडी बरोबर हे नाहीये व्यवस्थित. नदीत जलपर्णी आली त्याच्यामुळं मच्छर आजारचे हे होत आहेत. तरी अजून उपाय काही नाही. पावसाळा जवळ आला तरी. तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवू असा दावा केला होता. आता शहराला नवीन आयुक्त मिळाले. स्वच्छतेचं सातत्य राखण्याचा दावा करतायत. पण या अभियानाची संपूर्ण माहिती घेऊनच कॅमेऱ्यासमोर बोलू असंही म्हणतायत. पण सध्या तरी पिंपरी चिंचवडची अवस्था अतिशय वाईट झाली आहे असं चित्र आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्याच पद्धतीनं ती कायम राहावी अशी अपेक्षा होती. पण सध्या शहरामध्ये असलेली घाण पाहता पुरस्कार मिळवण्यासाठीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं स्वच्छतेचा फार्स केला का असा प्रश्न उपस्थित झालाय. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.